नमस्कार मित्रांनो, शेतीला तार कुंपण घालण्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत, लाभ किती दिला जातो आणि अर्ज कसा व कोठे करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू। यामध्ये एक योजना आहे, महाडीबीटी पोर्टलवरून आपण त्यासाठी अर्ज करून 50% पर्यंत अनुदान मिळवू शकतो। त्यासाठी आपणास महाडीबीटी पोर्टलवरून एकात्मिक फलोत्पादन घटक निवडून अर्ज करायचा आहे। आता कोण शेतकरी पात्र आहेत, तर ज्या शेतकऱ्यांनी MIDH मिशन अंतर्गत शेडनेट, फळबाग लागवड यांसारख्या एकात्मिक फलोत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा लाभ दिला जातो। या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रति 10 फुटांवर लोखंडी पोल व 4 काटेरी तारांसाठी प्रति शेतकरी 1000 रनिंग मीटर पर्यंत हा लाभ निश्चित केला आहे आणि प्रति रनिंग मीटरसाठी 300 रुपये दर याप्रमाणे हे अनुदान शेतीला कुंपण घालण्यासाठी दिले जाते। आता अशा प्रकारे आपण ही एक योजना बघितली। त्यानंतर दुसरी एक योजना आहे, ज्यामध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना या अंतर्गत देखील महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना शेतीला कुंपण करण्यासाठी अनुदान देते, ज्यामध्ये 75% पर्यंत किंवा काही प्रकल्पात 90% पर्यंत अनुदान दिले जाते। आता ज्या अंतर्गत सौर कुंपण, लोखंडी तार यांसाठी अनुदान दिले जाते। आता पात्र कोण आहेत, तर जे शेतकरी वनालगत आहेत किंवा वन्य प्राणी त्रास असलेल्या गावांचा यामध्ये समावेश आहे, ज्यासाठी आपले गाव वन विभागाच्या त्या विशिष्ट घटकांसाठीच्या यादीत समाविष्ट असावे। आणि यासाठी अर्ज कोठे करायचा, तर वन विभागाचं कार्यालय किंवा तालुका वन अधिकारी, त्यानंतर उपवन संरक्षण कार्यालय यांच्यामार्फत आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो। आता यासाठी डॉक्युमेंट काय लागतात, तर 7/12 उतारा, आधार, बँक पासबुक, जमिनीचा नकाशा अशा प्रकारचे डॉक्युमेंट लागतात। आता ही योजना प्रामुख्याने वन्य प्राण्यांचा त्रास असलेल्या गावांमध्येच लागू आहे, हे लक्षात घ्या। आता अशा प्रकारे आपण ही एक योजना बघितली। यानंतर एक योजना आहे, याशिवाय दुसरी एक योजना आहे। ही योजना बहुतेक जिल्हा परिषदेच्या सेस निधी किंवा जिल्हा नियोजनचा जो DPDCचा निधी आहे यामार्फत राबवली जाते। आता या अंतर्गत मिळणारे अनुदान जिल्ह्यानुसार बदलू शकते। साधारणतः 50% ते 75% पर्यंत अनुदान दिले जाते। अर्ज कोठे करायचा, तर पंचायत समितीचा जो कृषी विभाग आहे त्यांच्याकडे आपण याविषयी माहिती घ्या। किंवा एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या, जिल्हा परिषद योजना प्रत्येक जिल्ह्यात वेगळी असते, उपलब्ध निधीनुसार ही योजना सुरू केली जाते। आणि याविषयीच आपण अधिक माहितीसाठी संबंधित आपल्या जिल्हा परिषदेला भेट द्या। आणि आशा करतो की ही माहिती आपणास आवडली असेल। तर काही अडचण आली तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि नक्कीच मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। चला, अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या अपडेट कट्टा चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।